मंडळी, मुंबईत आज सकाळी झालेल्या रिमझिम पावसानं मुंबईतील नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नसल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे उपमहापौर संजय घाडी यांनी आज कुर्ला, टिळकनगर, चुनाभट्टी आदी परिसरातल्या महत्त्वाच्या नाल्यांची पाहणी केली. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हेही यावेळी त्यांच्यासोबत होते. नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नसल्यानं या दौऱ्यात उपमहापौरांनी महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना धारेवर धरलं. ज्या नाल्यांमध्ये अजूनही कचरा आहे त्या नाल्यांचं त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून आयुक्तांना दाखवणार असल्याचं सांगितलं. तसंच कामचुकार कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि अधिकाऱ्यांना मेमो देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मी इकडच्या तर 4 नाल्यांची पाहणी केली, परंतु एक नाला जो आहे ज्याचा अर्धा भाग हा रेल्वेच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो, त्या नाल्याची नालेसफाई झालेली नाही. दुसरा जो एक नाला आहे नेहरू नगरचा, त्याची नालेसफाई झालेली नाही. त्याच्यावरती पूर्णपणाने आपल्याला तरंगता कचरा दिसतो आहे. आज इथे आता आपण या नाल्याच्या इथे आलेलो आहोत. या नाल्याची देखील सफाई झाली असं आमचं प्रशासन म्हणते, परंतु जे पाण्याचा प्रवाह व्हायला पाहिजे त्यावरून असं पाहता की याची पुन्हा एकदा नालेसफाई करणं गरजेचं आहे. आणि मी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना देखील माझ्या कडक शब्दामध्ये आम्ही सांगितलं आहे.